सातारा जिल्ह्यातील कास तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला आहे आणि त्याचबरोबर इथे शहराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता आता मिटलेली आहे। कास तलावाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले। तलावाची उंची वाढल्यामुळे या तलावाची साठवण क्षमता सुद्धा वाढलेली आहे। विशेष म्हणजे यावर्षी जुलै महिन्यामध्ये हा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। पाहूयात। सातारा जिल्ह्यात गेल्या 3-4 दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्याच्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते। आता मी सध्या उभा आहे सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता हा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागलेला आहे। मोठ्या प्रमाणात या पश्चिम भागात सातारा शहरातील जिल्ह्यातील पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय आणि त्याच्यामुळे धरणं देखील आता ओव्हरफ्लो व्हायला लागलेली आहेत। खरं तर जी मोठी धरणं आहेत ती अद्याप भरलेली नसली तरी धरण क्षेत्रामध्ये जे पाणलोट क्षेत्र आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्यामुळे पावसाचा जोर हा असाच कायम राहील अशा पद्धतीने प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलंय। घाटमाथ्यांवर देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय, त्याच्यामुळे या घाटमाथ्यांवर येताना पर्यटक असतील किंवा नागरिक असतील यांनी सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले। त्याचबरोबर जे टुरिंग पॉइंट आहेत किंवा पर्यटन स्थळ आहेत, जे धबधबे जे ओसंडून वाहत आहेत किंवा अशी जी पर्यटन स्थळ आहेत ज्या ठिकाणी पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने येत असतात, त्या पर्यटन स्थळावर देखील येताना सावधगिरी बाळगण्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर असाच कायम राहील। रेड अलर्ट देण्यात आलाय, जो घाटमाथ्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय। मात्र पश्चिम महाराष्ट्रातील पश्चिम भागातील सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागातील महाबळेश्वर असेल, जोर असेल, वाई असेल, जावळी असेल, त्याचबरोबर सातारा असेल या भागात पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे। त्यामुळे कुठेतरी पर्यटकांनी देखील अशा ठिकाणी येऊन धोका पत्करू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। तुषार तपासे, झी मीडिया, कास, सातारा।